नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. बघा, महिला कुठली पण असू द्या, पण प्रत्येक महिलेला नेहमीच वाटतं की आपला चेहरा नेहमी सुंदर असावा. मग ती महिला जास्त एजची असू द्या किंवा मग कमी एजची असू द्या, प्रत्येकाला नेहमीच वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे वांगाचे डाग नसावे, पिंपलचे डाग नसावे. म्हणून आपण ते घालवण्यासाठी भरपूर वेगवेगळे उपाय करतो. पार्लरमध्ये जातो, डॉक्टरकडे जातो, वेगवेगळ्या क्रीमही वापरतो, भरपूर असा खर्च देखील करतो. परंतु त्याने काहीच फरक जर तुम्हाला जाणवलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने एक रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचे जे काही वांगाचे डाग असतील, पिंपलचे डाग असतील किंवा मग पिंपल्स येत असतील, ते अगदी कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये कसे ठीक होतील तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि बघू शकतात, विदाऊट मेकअप मी माझा चेहरा तुम्हाला दाखवत आहे. बरेच लोक मला कमेंट करतात की तुम्ही मेकअप वगैरे करता. अजिबात नाही आहे, तसाच व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे. फक्त मी लिपस्टिक या ठिकाणी वापरलेली आहे, लावलेली आहे. बाकी कुठलाही जास्त मेकअप मी या ठिकाणी केलेला नाही आहे. तर बघा, आज आपण जी रेमेडी बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तुरटी, जी की आपल्याला अगदी 2-3 रुपयामध्ये कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल असणार आहे. आणि बघू शकता, तुरटीचं जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे पाणी शुद्धीकरणाचं जे काम तुरटी करत असतं, सेम त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती जे काही वांगाचे डाग असतात, जी डस्ट असते ती सुद्धा क्लीन करण्याचं जे काम आहे ही तुरटी करत असते. परंतु याचा वापर योग्य प्रकारे करणं देखील महत्त्वाचं आहे. नाहीतर नुसती तुरटी चेहऱ्यावरती लावून त्याचा फारसा रिझल्ट तुम्हाला जाणवणार नाही. तर बघा, मी या ठिकाणी 2 वाट्या घेतलेल्या आहे. एका वाटीमध्ये मी थोडीशी साय घेतलेली आहे दुधावरची आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे. बघा, 2 मी पद्धती तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जर बघितला तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि बघू शकतात, आता मी या ठिकाणी जी काही तुरटी आहे तिची पावडर बनवून आपल्याला घ्यायची आहे. अगदी थोडीशी पावडर मी या ठिकाणी घेतलेली आहे. खूप जास्त प्रमाणात तुरटी ॲड करायची नाही आहे, नाहीतर चेहऱ्यावरती नाही का लालसरपणा येतो. त्यामुळे बघा, अगदी थोडीशीच तुरटी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि मी ही दुधामध्ये ॲड केलेली आहे. व्यवस्थित आता दूध जे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुरटी थोडीशी आंबट असल्यामुळे जे काही आपलं दूध असतं बघा, ते अगदी दह्यासारखं बनतं, म्हणजे अगदी क्रीमी टेक्स्चर दुधाला येतं. अगदी दूध जे आहे घट्ट बनतं. बघू शकतात, तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मी दाखवत आहे. जे दूध आहे बघा, सुरुवातीला पूर्ण असं पातळ दूध होतं. आता तुरटी टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली जे दूध आहे ते बघा पूर्ण असं घट्टसर झालेलं आहे. अगदी क्रीमसारखं जे दूध आहे ते आपलं बनलेलं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या खूप कामाचे असू शकतात. तर बघा, या ठिकाणी आता मी जे दूध आहे ते बघा असं पूर्ण घट्टसर बनलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहे. सर्वात आधी तर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे पॅराशूट ऑइल, जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये यूज केलं जातं. अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला पॅराशूट ऑइल जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे. यामुळे काय होतं की आपली जी स्किन आहे ती सॉफ्ट बनते. आता उन्हाळा सुरू होतो आहे, मग त्यावेळेस बघा खूप ड्रायनेस स्किनला येत असतो. तर आपण हे तेल जे आहे कोकोनट ऑइल जे आहे, त्यामुळे आपली जी स्किन आहे ती खूप छान सॉफ्ट राहते. त्यानंतर बघा, आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ती म्हणजे हळद. सर्वांना हळदीचे फायदे माहीतच आहे, त्यामुळे वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही आहे. तर बघा, या ठिकाणी हळदीमुळे खूप छान ग्लोसुद्धा येतो चेहऱ्यावरती आणि आपल्या चेहऱ्याचे जे काही पिंपल्स असतात ते सुद्धा कमी करण्याचं काम जे आहे ते हळद करते. आता बघा, मी या ठिकाणी 2 वाट्या ज्या घेतल्या होत्या, ती साय जी घेतली होती दुधावरची, त्यामध्ये देखील मी थोडीशी हळद जी आहे ती टाकलेली आहे. आता या दोघांचाही वापर कसा करायचा ते आपण पुढे बघणारच आहोत. पण बघा, यामध्ये काही गोष्टी ज्या आहे अजून आपल्याला टाकायच्या आहे, ज्या की आपल्या घरातच अवेलेबल असणार आहे. जास्त खर्च करून कुठल्याही प्रकारच्या वस्तू आपल्याला आणायची गरज नाही आहे. आणि एकदा तुम्ही ह्या पॅकचा नक्की वापर करून बघा. आणि ज्यांनी कुणी याच्या आधी हा पॅक यूज केलेला असेल त्यांनी रिझल्ट त्यांचा प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमची कोणाची कमेंट बघून इतरांचा देखील नक्कीच
फायदा होईल. आता मी सांगून बऱ्याच जणांना त्याचा विश्वास बसणार नाही, त्याऐवजी ज्यांनी कोणी याला ट्राय केलेलं असेल त्यांनी प्लीज कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा व्यवस्थित मी या ठिकाणी फेअर अँड लवली जे आहे ती घेतलेली आहे. फेअर अँड लवली आपण जे आहे चेहरा ग्लो करण्यासाठी त्याचा यूज करत असतो. आणि बघा जे काही आपले डागडब्बे असतात ते सुद्धा असे लाईट व्हावे, ग्लो व्हावे म्हणून मी या ठिकाणी फेअर अँड लवली देखील यामध्ये टाकत आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे बेसन जे आहे, आपलं बेसनाचं पीठ जे आहे ते मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आता बेसन पीठ आपल्याला खूप जास्त टाकायचं नाही आहे, तर अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला अगदी असं थोडंसं खूप पातळ देखील व्हायला नको हे, किंवा जास्त घट्ट देखील व्हायला नको. अगदी मीडियममधलं आपल्याला पेस्ट जी आहे ती बनवायची आहे. तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जी पेस्ट आहे कशा पद्धतीने बनली पाहिजे हे व्यवस्थित तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्ही जे काही आपलं बेसन पीठ आहे ते हळूवार थोडंसंच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. खूप जास्त पीठ जे आहे एकाच वेळे आपल्याला टाकायचं नाही आहे. तर बघा अशा पद्धतीची जी पेस्ट आहे ती आपल्याला बनवायची आहे. खूप जास्त पातळ देखील नाही किंवा खूप जास्त घट्ट देखील नाही, जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करता येईल. त्यासाठी याचं जे टेक्स्चर आहे बघा पिठाचं जे, ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर आता ही जी साय आणि हळद आपण टाकलेली होती ती सुद्धा व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता या दोघंही गोष्टींचा वापर कसा करायचा, केव्हा करायचा किंवा किती वेळा करायचा ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर बघा आता जी काही साय आणि हळद आपण एकत्र केली होती, सुरुवातीला तुम्हाला त्या साय आणि हळदीने चेहऱ्याचं मस्त क्लीनअप करून घ्यायचं आहे. तुम्ही बघा पार्लरमध्ये जातात, क्लीनअप करतात थोडंसं ग्लो आणण्यासाठी, तर तुम्ही हे जे क्लीनअप आहे ते घरच्या घरी करू शकतात. तर बघा आता जी काही दूध आणि हळद आहे ती व्यवस्थित आपल्याला रोज चेहऱ्यावरती लावायची आहे. अगदी 10 मिनटं व्यवस्थित चेहऱ्याची मालिश करून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित चेहरा जो आहे कपड्याने तुम्ही पुसून घेऊ शकतात, किंवा मग पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकतात. त्यानंतर आपल्याला ही जी दुसरा जो पॅक आहे आपण बनवलेला, तो पॅक आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. आणि बघा ह्या दोघा गोष्टींचा वापर तुम्हाला आठवड्यातून 3 वेळा तरी करायचा आहे. जमलं तर रोजसुद्धा तुम्ही लावू शकतात. आणि हा जो दुसरावाला जो पॅक आहे, जी दुसरी रेमेडी आपण तयार केलेली आहे ती 10 ते 15 मिनटं व्यवस्थित चेहऱ्यावरती आपल्याला ठेवायची आहे. सुकल्यानंतर चेहरा जो आहे थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही जर ह्या रेमेडीचा जर वापर केला तर नक्कीच गॅरंटी देऊन सांगते की तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डागडब्बे असेल, पिंपल्स येत असतील किंवा मग वांगाचे डाग जर असेल चेहऱ्यावरती, खूप जास्त प्रमाणात जर ब्लॅकनेस असेल चेहरा, तो सुद्धा खूप छान ग्लोविंग होणार आहे. खूप सुंदर रेमेडी आहे आणि इफेक्टिव्हसुद्धा आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघण्यासाठी